आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 राजकीय बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, अज्ञात समर्थकाकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीमधून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न। बॅनर लावून कुणी बहुजनांचा नेता होत नाही, तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढला? अंबादास दानवे यांचा फडणवीसांना सवाल। फडणवीसांनी बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचाच प्रयत्न केला, दानवेंचा आरोप। आम्ही डुकरं मारत नाही, रेडे गुवाहाटीलाच मारले, संजय राऊतांचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा। तर रेडा तयार आहे, राऊतांनी माणसाला तलवार घेऊन पाठवावं, या गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला राऊतांचं प्रत्युत्तर। कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं, रेडे मारले गुवाहाटीला। जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू, गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित, ते परत विधानसभेत जाणार नाहीत, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाहीत, अजित पवारांना दादा समजायचो, मात्र त्यांची दादागिरी संपली आहे। वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती, मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही, बच्चू कडूंची जोरदार टीका। 3 महिने झाले पैसे भेटले नाही, अजितदादा मार जोऱ्यानं बोलत होते तिथं सभागृहात, आम्ही त्यांना दादा म्हणून समजत होतो, पण ते दादा आता दादागिरी संपली त्यांची। पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने बदलण्याचं पाप केलं गेलं, कुठल्या तोंडाने मतं मागणार? सुप्रिया सुळेंचं नाव न घेता आमदार सुनील टेंगरे यांच्यावर गंभीर आरोप। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचे आभार, टी शर्टवर व्यंगचित्र काढत आभार मानले। रश्मी ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीची रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आरती।